हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू द ब्युटी ऑफ आयुर्वेदा. फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहे धातूचा सामान्य परिचय. या अगोदर आपण धातूची संख्या, धातूचे पर्याय, धातूची व्याख्या, पुन्हा त्याचे सामान्य स्वरूप, जे शरीरामध्ये कोणते धातू कुठं असतात हे सर्व पाहिलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण धातुपोषण पाहणार आहेत. आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये थोडं इंट्रोडक्शन दिलं होतं धातुपोषणाविषयी, तर आज आपण डिटेलमध्ये पाहूया. तर फर्स्ट काय दिलेलं आहे, धातुपोषण. रसादी सप्तधातूचे पोषण दोन प्रकारे होते. एक तर आहाररसाद्वारे होते आणि दुसरा आहे पूर्वधातूद्वारे. आहाररस म्हणजे आपण म्हटलं होतं की जे अंतकोष्ठामध्ये जे कोष्ठाग्नी असते त्याचं पचन, डायजेशन झाल्याच्या नंतर जे सार भाग रूपामध्ये ते तयार होते, म्हणजे ते आहाररस तयार होते आणि त्यापासूनच त्या जे सप्तधातू आहेत त्याची निर्मिती होती, हे आपण सांगितलं होतं आहाररसाद्वारे. आणि जे पर्वधातूद्वारे म्हणजे त्या, आता समजा पहिला धातू कोणता होता, रस, मग रक्त. तर रसापासून पुन्हा रक्ताची निर्मिती होते, म्हणजे जे नेक्स्ट धातू आहे त्याची निर्मिती होते. ज्याप्रमाणे आहाररसाद्वारे धातूचे पोषण घडत असते, त्याप्रमाणे शरीरातील पूर्वधातू हे आपल्या पुढील धातूची पुष्टी करीत असतात. धातू आपल्या पूर्वधातूंनाच आहार रूपाने सेवन करतात, म्हणजे धातूंचा आहार असतो, धातूचा आहार असतो. म्हणजे इथे काय असतं की इथे दिले बघा, पूर्वधातू हे परधातूचे, म्हणजे पूर्व म्हणजे अगोदरचा धातू आहे. समजा इथं आता पूर्वधातू आपण रस घेतला, तर परधातू कोणता आहे, रक्त. मग पूर्वधातू हे परधातूचे, आपल्यापेक्षा श्रेष्ठ असणाऱ्या धातूचे पोषण करतो. आपल्याला हे माहिती असायला पाहिजे. श्रेष्ठ धातू कर्म विचारलं तर लास्टचा सर्वात जे श्रेष्ठ धातू आहे, ज्याला आपण शुक्र म्हणतो, तो सर्वात श्रेष्ठ धातू आहे. तर जे पूर्वधातू आहे ते परधातूचे पोषण करीत असतो. त्यामुळे रसधातूची वाढ झाली असता, म्हणजे समजा आता पूर्वधातू आपण कोणता घेतला, रस. जर रस धातू वाढला तर काय होणार, रक्तधातू पण वाढेल ना. तर रसधातूची वाढ झाली तर रक्तधातू पण वृद्धी होईल. आणि क्वचित प्रसंगी शरीरात म्हणजे पुढील श्रेष्ठ धातूची वाढ झाली असता तो पूर्वधातूची देखील वाढ करतो. म्हणजे कधी कधी असं होतं की जे परधातू आहे, जे पुढचा धातू आहे, तो ज्याला आपण श्रेष्ठ धातू म्हणालो, जसं की आता आपण रक्त धरले, तर मग रक्त जर वाढला ना तर तो रसाची पण वाढ करतो. याप्रमाणे प्रायधातूच्या लोमक्रमानुसार शरीरातील रसादी सप्तधातूचे पोषण घडित असते, परंतु क्वचित प्रसंगी धातूच्या प्रतिलोम क्रमानुसार देखील पोषण होते. अनुलोम म्हणजे आता जसं की रसपासून रक्त बनणे, रक्तापासून मॉन्स बनणे, मॉन्सपासून मेद, असं. आणि प्रतिलोम म्हणजे रक्तापासून रस पण बनू शकते, असं. आता धातू अग्नी काही नाही, प्रत्येक जेवढे धातू आहेत ना त्याच्यासमोर अग्नी लावून टाकायचं, तर ते धातवाग्नी बनतात. आता जसं की शरीरातील सप्तधातूच्या ठिकाणी असणाऱ्या अग्नीला धात्वाग्नी असे म्हणतात. म्हणजे प्रत्येक धातूसोबत जी अग्नी आहे त्याला धात्वाग्नी म्हणतात. आणि प्रत्येक एक याप्रमाणे 7 धात्वाग्नी असतात. जेवढे धातू तेवढे अग्नी. आता जसं की रस धातूची अग्नी रसाग्नी, रक्त धातूची अग्नी रक्ताग्नी, मांसाग्नी, मेदअग्नी, अस्थिअग्नी, मज्जा अग्नी, शुक्राग्नी. आहाररसाद्वारे धातूचे पोषण होत असते. पोषण कार्यासाठी सप्तधातूकडे आपल्या आलेल्या आहाराचे पाचन करून त्याला तत्त धातूंचे रूप प्राप्त करून देण्याचे कार्य धात्वाग्नी करते. म्हणजे सिम्पली काय आहे की आपल्याला माहिती आहे आहार रसामध्ये काय असते, जे काही पोषण असते ना, तर ते पोषण पचन होण्यासाठी, आपल्या बॉडीमध्ये पचन करण्यासाठी त्या प्रत्येक धातूची अग्नी असायला पाहिजे. जसं की आता रस धातू आपल्याला असेल तर त्याची अग्नी कोणती असणार, रसाग्नी. मग त्याच्यावरून त्याचं पोषण होते आणि कार्य धात्वाग्नी करीत असतात. धात्वाग्नीचे पचनाचे कार्य चालू असताना धातुगत भौतिक अग्नीचे देखील पचनाचे कार्य सुरू असते. म्हणजे जे काही धातू अग्नीचं पचन चालू आहे, पचन कार्य म्हणजे डायजेशन प्रोसेस चालू आहे, तेव्हा जे धातुगत भौतिक अग्नी आहे, त्याच्यामध्ये जे भौतिक अग्नी आहे ते पण पचनाचे कार्य करते. आणि अशा प्रकारे धातुस्थित प्रत्येक धात्वाग्नी ही धातुगत भौतिक अग्नीच्या साह्याने धातूकडे आपापल्या आहाररसाचे पचन करते. म्हणजे जे काही धातूमध्ये असलेली धात्वाग्नी आहे ही धातुगत भौतिक अग्नीच्या साह्याने, म्हणजे त्याच्यामध्ये जी काही भौतिक अग्नी आहे त्याच्या साह्याने धातूकडे आलेल्या आहाररसाचे पचन करते. आहाररसाला तत्त धातूचे रूप प्राप्त करून देते. सिम्पली की धात्वाग्नीला हेल्प करणारी दुसरी भौतिक अग्नी पण आहे. आता इथे काय दिलेलं आहे, कायाग्नी म्हणजे जाठराग्नी. आता इथे अग्नीविषयी सांगितलेलं आहे बघा. काय अग्नी ह्यालाच आपण जाठराग्नी आणि कोष्ठाग्नी सुद्धा म्हणतो. धातुस्थित धात्वाग्नी काय अग्नीचेच अंश आहेत. आणि हे जे धातूमध्ये जे आपण धात्वाग्नी म्हणालो, ॲक्च्युली हे अंश आहेत कशाचे, काय अग्नीचे. अंतकोष्ठातील काय अग्नीद्वारे धातुस्थित धात्वाग्नीला बल प्राप्त होते. म्हणजे ही जी काय अग्नी आहे, धातूमध्ये जी अग्नी बघितली आपण, धात्वाग्नी, ह्यांना बल देते. काय अग्नी कोणाला बल देते, धात्वाग्नीला, कारण ते त्याचे अंश आहेत ना, काय अग्नीचेच तर ते अंश आहेत. त्यामुळे अंतकोष्ठातील काय अग्नीच्या सामर्थ्य असामर्थ्याचा प्रभाव हा
अप्रत्यक्ष रूपाने धातुस्थित धात्वाग्नीच्या पचन कार्यावर देखील पडतो. त्याच्यामुळे आपण म्हटलं की अंतकोष्ठामध्ये जे काय अग्नी आहे, तर ही जी काय अग्नी आहे त्याचा सामर्थ्य असामर्थ्याचा प्रभाव जे आहे तो कोणावर पडत असतो, तर धात्वाग्नीवर पडतो. सिम्पली शरीरातील धात्वाग्नी समजा मंद झाली तर धातूतील पचन कार्य कमी होऊन त्या धातूची फाजील वाढ होते. म्हणजे सिम्पली की अग्नी समजा मंद झाली तर पचन व्यवस्थित नाही होणार, मग त्यामुळे काय होणार, धात्वाग्नी अधिक प्रदीप्त झाल्यास अशा वेळेस मात्र धातूतील पचनकार्य अधिक होऊन त्या धातूचा क्षय होतो. सिम्पली की एखादा धातू व्यवस्थितच म्हणजे जेव्हा ती अग्नी मंद होते तर तो धातू खूप जास्त प्रमाणात बनतो, आणि जर धात्वाग्नी खूप जास्त प्रदीप्त असेल तर त्यावेळेस काय होते की पचनकार्य एवढं जास्त होते, त्यामुळे ते धातूचा क्षयच होऊन जाते. आणि धातुक्षय धातुवृद्धी ही सर्वस्वी धातुगत अग्नीवरच अवलंबून असते. आता जसं आपण म्हटलं की जे धात्वाग्नी आहे त्याच्या पचन कार्यामध्ये सार आणि किट्टभागाची निर्मिती होते. आता हे पुढे आपण प्रत्येक धातू पाहताना आपण बघतो की प्रत्येक धातूमध्ये जेव्हा ते धातू बनत असते, म्हणजे ती जी प्रोसेस चालू असते, तेव्हा काही सारभाग बनतो आणि काही किट्टभाग बनतो. सारभाग म्हणजे आपल्याला जे काही युजफुल मटेरियल त्यामध्ये बनतात, आणि किट्टमध्ये वेस्ट भाग बनतात. यातील मलभाग ज्याला म्हणतो आपण, यातील सारभाग हा स्थूल आणि अणू अशा द्विविध स्वरूपाचा असतो. आणि हे जे सारभाग आहेत ते 2 टाईप्सचा असतो. एक असते स्थूल भाग आणि दुसरा असते अणुभाग. तर हे जे स्थूल भाग असते हा स्वधातू घटकाची पुष्टी करतो. कधी पण स्थूल भाग जे असते ना, आता समजा रक्तापासून आपल्याला रसपासून रक्त बनवायचे, तर जर त्याच्यामध्ये स्थूल भाग बनला रसापासून तर तो रसाचीच निर्मिती करतो, आणि जर अणुभाग बनला तर तो रक्ताची पुष्टी करतो. असं म्हणजे स्वधातूचीच निर्मिती कोण करते, स्थूल भाग, आणि अणुभाग हा पुढच्या धातूचे पोषण करतो. पुढच्या धातून पोषाकरता पोषक अंश म्हणून उपयोगात आणला जातो. आता आपल्याला बघायचं की धातूचे कर्म. आता ह्याच्यामध्ये धारण व पोषण, आपण धातूचं काय म्हणलं होतं पहिल्यांदा डेफिनेशन, धारणात धातव, म्हणजे आपल्या बॉडीला ते धारण करतात आणि पोषण पण करतात. तर हे 2 कार्य आहेत साधारणतः. कोणकोणते, धारण आणि पोषण करणे. हे साधारणतः कार्याच्या व्यतिरिक्त रसादी सप्तधातूचे स्वतःचे काही वैशिष्ट्यपूर्ण कार्य शरीरामध्ये करतात. म्हणजे हे तर नॉर्मल कार्य सांगितले आहेत, पण स्पेसिफिकली त्याचे कार्य आहेत. जसं की आता आपण म्हणतो की प्रत्येक धातूचं एक स्पेसिफिकली काही काही कार्य आहेत. जसं की आता इथे एक श्लोक दिलेला आहे आपल्याला, प्रीणनम जीवनम लेपो स्नेह धारण पूर्णे गर्भोत्पादस्य धातूना श्रेष्ठ कर्मक्रम स्मृतम. हे पहा फ्रेंड्स, आपण जे 7 धातू पाहिली ना, प्रत्येक धातूचं एक कॉमन फंक्शन आहे, धारण करणे आणि पोषण करणे. पण त्याही व्यतिरिक्त प्रत्येक एका धातूचं एक स्पेसिफिक काम आहे. जसं की आता रस धातूचं आपण म्हटलं प्रीणन म्हणजे तृप्ती करणे, रक्त धातूचं जीवन प्राणधारण करणे, जीवनाचे रक्षण करणे, मांस धातूचं लेपन शरीर अवयवांना लेपन करणे, मेद धातूचं काय आहे, स्नेहन करणे, स्निग्धता प्रोव्हाइड करून देते, अस्थि धातूचं धारण शरीराची स्थिती टिकून ठेवणे, आणि मज्जा धातूचं काय आहे, पुरण करणे म्हणजे पोकळी भरून काढणे, शुक्र धातूचं गर्भोत्पादन गर्भाची उत्पत्ती करणे. हे बघा फ्रेंड्स, सिम्पली हे जे धातूचं आपण इथे फंक्शन बघायलो, तर हे जास्त म्हणजे असं डीपमध्ये आपण प्रत्येक धातू जेव्हा पाहू ना तेव्हा सर्व असं डीपमध्ये आपण पाहणार आहेत. उपधातू कोणकोणते आहेत आता ह्याच्यामध्ये, हा वाला श्लोक खूप इम्पॉर्टंट आहे. रसात स्तन्यो ततो रक्तम असृजा कंडरासिरा मांसात वसा त्वचा षट्च मेधस स्नायू संभव. म्हणजे इथे सांगितलेलं आहे की प्रत्येक धातू असतो ना त्याचा उपधातू पण असतो. म्हणजे जसं की आता धातुगत पचन कार्यात धातू व मल यांच्यासोबत इतर काही महत्त्वपूर्ण शरीर घटकाची उत्पत्ती होते. आता समजा फ्रेंड, आपण एखादा धातू फॉर्म करत आहेत, बनवत आहेत, आपल्या बॉडीमध्ये बनत आहे, तर मग त्यावेळेस काय होते, त्याचे उपधातू पण बनतात. म्हणजे धातू आणि मल यांच्यासोबत दुसरेही काही घटक बनतात जे की महत्त्वपूर्ण असतात. हे घटक शरीराचे धारण करण्याकरता आवश्यक असतात. कशासाठी, धारणासाठी. धातू सदृश्य असल्याने ते धातू सदृश्यच असतात, परंतु धातूच्या तुलनेत मात्र ते गौण कमी दर्जाचे व गतिविवर्जित असल्याने त्यांना उपधातू म्हणतात. म्हणजे कारण धातू ही आपली फर्स्ट प्रायोरिटी आहे आणि ही सेकंड प्रायोरिटी आहे, त्याच्यामुळे ह्याला आपण गौण समजतो, तेवढं इम्पॉर्टन्स देत नाही आपण, त्याला कमी दर्जाचे मानतो. शरीरातील रसादी सप्तधातू हे शरीर धारण व शरीर पोषणाचे दुहेरी कार्य पार पाडित असतात. म्हणजे हे जे सप्तधातू आहेत ते धारण तर करतात, पोषणही करतात, पण धारण हे फर्स्ट कार्य आहे, त्याचं पोषण हे दुसरं कार्य आहे. परंतु उपधातू मात्र फक्त शरीराचे धारण करतात, दुसरं काही पोषण वगैरे ते करत नाहीत, फक्त काय करतात, धारण. पण फ्रेंड, हा वाला श्लोक खूप इम्पॉर्टंट आहे. कोणता आहे, रसात स्तन्यो ततो रक्तम असृजः कंडरासिरः मांसात वसा त्वचा षट्च मेधस स्नायू संभव. तर म्हणजे ह्याच्यावरून आपल्याला प्रत्येक धातूचा उपधातू लक्षात होतो. जसं की रसधातूचं स्तन्य आणि रज, रक्तधातूचं कंडरासिरा, मांस धातूचं वसा आणि त्वचा, मेद धातूचं स्नायू आणि संधी. आता हे कोणत्या म्हणजे ह्यांनी दिलेलं आहे ते पण समोर दिलं आहे, डल्हननं म्हणलेलं आहे.
अस्थि धातूचा दंत आहे म्हणून शारंगधर म्हणलेलं आहे. मज्जा धातूचा केश शारंगधर. शुक्र धातूचा ओज हा उपधातू आहे, हे शारंगधर म्हणले. आता मलाचा पण हा इम्पॉर्टंट आहे सर्व श्लोक. कफ पित्तम मलह केशू प्रस्वेदो न करोमच स्नेहो अक्षित्वक विषम ओजो धातूना क्रमशो मलह. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ह्याच्यावरून ना आपल्याला फ्रेंड्स सगळे मल लक्षात राहतात. जसं की शरीरातील सप्तधातू व धात्वाग्नीच्या पचन कार्यामध्ये जे किट्ट व टाकाऊ पदार्थ म्हणजे वेस्ट ज्याला म्हणतो, त्याला आपण त्या प्रत्येक धातूपासून जे बनते धातुमल म्हणतो. आता जसं की इथं रस आहे, त्याचं कफ आहे, रक्ताचं पित्त, मांसचं खमल, मेदचं स्वेद, अस्थिचं केश लोमनक, मज्जाचं अक्षी स्नेह, पुरुष स्नेह, त्वक स्नेह आणि शुक्रचं ओज. आता इथं वाग्भटांनी ओजाला मल ही संज्ञा दिली आहे. आपण ओज आत्तापर्यंत काय बघितलं होतं, ओज जे आहे सगळ्या धातूचा सार आहे असं पाहिलं होतं. पण इथे वाग्भटांनी शुक्र जे आहे त्याला शुक्र धातूचा ओज हा मल आहे असं सांगितलेलं आहे. गर्भोत्पातीच्या वेळेस काय होते, स्त्री शुक्र ज्याला स्त्रीबीज म्हणतो आणि पुरुष शुक्र पुरुष बीज यांच्या पचनात सारभाग रूपाने गर्भाची तर किट्ट रूपाने ओजाची निर्मिती होते. म्हणजे जेव्हा फर्टिलायझेशन होते तेव्हा जे सार रूप असते त्याच्यानं ते जे बेबी आहे ते फॉर्म होते आणि जे किट्ट रूपात आहे ना ते ओजाची निर्मिती होते, त्याला शुक्रमलबन म्हणतात. आणि धातुसारता म्हणजे काय असते की धातुसारता म्हणजे सिम्पली तुम्ही कसं समजू शकता फ्रेंड, की एखादा धातू क्वालिटी वाईज क्वांटिटी वाईज आणि कर्म त्याचे जे कार्य आहे त्या वाईज किती श्रेष्ठ आहे, ज्याला आपण एक्सलंट म्हणतो, त्यालाच आपण धातुसार म्हणतो. धातुसारता म्हणजे शरीरातील धातूची गुणवत्ता. सिम्पली आपल्याला ना याच्यामध्ये हे पण आहे ज्याला आपण प्रॅक्टिकल म्हणतो, तर मग प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला प्रत्येक व्यक्तीचं धातुसार म्हणजे त्याच्यामध्ये जे काही गुणवत्ता आहे त्याचं मेजरमेंट करायचं असते. तर इथे काय दिलेलं आहे, धातुसारता म्हणजे शरीरातील धातूची गुणवत्ता मापन होय. विशुद्ध तर धातुसार उच्चते. विशुद्ध तर म्हणजे जे चांगल्या प्रकारचा धातू आहे, विशुद्ध तर म्हणजे त्याची क्वालिटी वाईज चांगला आहे. शरीरातील धातू जेव्हा गुणता कर्मता व प्रमाणता उत्कृष्ट म्हणजे विशुद्ध तर असतात तेव्हा त्यांना सारवान धातू म्हणतात. आताच पाहिले ना फ्रेंड्स, उलट जेव्हा ते गुणता कर्मता प्रमाणता ही नसतात त्यांना असार म्हणतात. सार म्हणजे क्वालिटी क्वांटिटी कर्म वाईज बेस्ट असायला पाहिजे, उत्कृष्ट असायला पाहिजे. आणि जर तसे नसतील तर त्याला आपण असार धातू म्हणतो. थँक्यू फ्रेंड्स.